नमस्कार. या जीवावर खेळून आम्ही ही पार केलेला आहे मोठा कुवा. त्याच्यामुळं ही सगळीकडे देवा आलो रे बाबा. तर माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत, धन्यवाद. आणि हा संध्याकाळी देवीचं मंदिर आहे पंढरपुरापासून 8 किलोमीटरवरती. तर त्याची माहिती सांगतो आता मी तुम्हाला. वाटत नाही. माझं नाव महेश कोळी. चॅनेलवर थोडा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मी. ही संध्याकाळी देवीचं मंदिर. पायऱ्या चढून आज जाताना आम्ही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. आत देवीचं मंदिर पूर्ण लोकेशन. देगाव ह्या गावामध्ये आहे हे मंदिर. 7 गाव जॉईंट होऊन ही देगाव झालेलं आहे. तर भीती वाटत होती, पण पांढरंग उभा आमच्या पुढं, त्याच्यामुळं कशाची भीती नाही आता आम्हाला सध्याला. होम असते तर तुम्हाला माहितीच आहे. तर संध्याकाळी देवीचं मंदिरातलं दर्शन करूया. हे आईसाहेबाचं मंदिर खूप जुनं आणि लय वर्ल्ड आहे. वर्ल्ड सगळ्यांना माहितीच असेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी माझ्या यूट्यूबवर चॅनल बघा. सगळ्या देवदर्शन होऊन जाईल. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही एक फेरी मारायला गेलो. तेवढ्यात आम्हाला गावली ही मांजर गावल्यानंतर मांजर बी म्हणली मै आऊ. मी मला चला तुम्ही बी या. त्यांना घेऊन आमची प्रभात फेरी चालू झालेली. आम्ही एक गार्डन ठेवलेलं आहे. ही देवीचं मंदिरापाशी झाडं सगळे मस्त लोकेशन आहे तिथे सध्याला. तेवढं फिरून तेवढं गोल राऊंड मारून सध्याला एक जण आलाच. मग त्या मैत्रिणींना अजून एक मैत्रीण बोलवली. दोघी जणी जॉईंट झाल्या. आम्हाला पूर्ण मंदिर फिरवलं त्यांनी. तर आम्ही पुढे येऊन जय श्रीराम म्हणलं की रामाचं मूर्ती. तर इथलं स्पॉट नदी ठिकाणी ही चंद्रभागा घाट. ही विष्णुपद समोर ही नदी कमीत कमी 50-100 मीटरवरतीच. लोकेशन खूपच छान आहे सध्याला. आम्ही पाहिलेलं आहे आणि अवश्य तुम्ही बी या ह्या मंदिराकडं. फेमस आहे सध्याला पण जास्त लय नाही. त्याच्यामुळं ह्या मंदिरावर ही देवाची तुळशी, पादुका, महादेवाची पिंड ही सगळी करून मी चॅनलकडे जरा सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही.